विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांच्या घरोघरी गणपतीचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि आज गणरायाचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशीच आमचे मित्र यांच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे। तर सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आपण त्यांच्या घरी जात आहोत आणि तसेच आज खास व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे जे सत्यनारायणच्या पूजेला आपण जे मखर बनवतो पूजेनिमित्त, तर जे केळीच्या पानांपासून त्याच्या खोडापासून जे मखर बनवतो आपण, त्या मकराची सजावट करतानाचा आज व्हिडिओ बनवायचा होता। तर आपल्या मित्राने आपल्याला त्यासाठी खास करून आमंत्रित केलेलं आहे। तर आपण जाऊया त्यांच्या घरी। तर चला तर मग व्हिडिओमध्ये बनून राहा। तर मित्रांनो, आपण आलो आहोत मित्राच्या घरी। थोडा यायला खूप उशीर झालेला आहे, तर जाऊया आपण। चाय नको, मी पिऊन इला आताच। हा लाडू दे चला। हो हे इथलेच लोक लाडू टाकतात आपल्या मुलं लाडू टाकत नाही, इकडची तुला खावडा खाऊन मी ना मी सगळा खातो फक्त ना चितेचे दही आणि मी हा चितेचे हा अहो मी ते याचे लाडू असतात ना, मेथीचे लाडू, ते पण खातय। मेथीचे लाडू आपल्या ह्याच्यासाठी आतड्यान बितड्यासाठी चांगला असता। हा, किडनीसाठी पण चालू आहे। त्यात काय आलं मित्रांनो, पाहू शकता पूर्ण असं केळीच्या खांबाची ही तयारी करून ठेवलेली आहे, सर्व सोलून वगैरे। आणि हे बघा, इथे केळीचा खांब आहे। तर हे बघा, अक्षय बघा एकदम मन लावून पूर्ण मकर बनवतोय। लाईट लावू पाहिजे होती मध्ये। लाईट
तर मित्रांनो फायनली आमचा आता मकर बनवून झालेला आहे. तर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आता थोडी लायटिंग करायची आहे, पण मकर आमचं रेडी झालेलं आहे. आणि आमचे मित्र अक्षय यांच्याकडे आज सत्यनारायणची पूजा आहे, तर पूजेला सर्वांनी तर लायटिंग करूया आपण ह्याला, आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवतो मकर कसं झालं आहे. तर तर मित्रांनो फायनली मकर आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता असा आम्ही मकर आता रेडी केलेला आहे. आणि आता पूजेची तयारी चालूच होईल. तर तुर्तास आता व्हिडिओ थांबवत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला तर मग चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.